हॅलो फ्रेंड, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 6चा प्रॅक्टिस सेट नंबर 33. बघा क्वेश्चन नंबर 1 काय दिलं आहे. मगनलाल बॉट ट्राउजर फॉर 400 अँड शर्ट फॉर 200. म्हणजे त्यांनी ट्राउजर घेतले, एक ट्राउजर कितीला 400ला आणि शर्ट घेतले ते कितीला 200 रुपयाला. अँड सोल्ड देम फॉर किती, आणि सोल्ड केले म्हणजे विकले, कितीला विकले, ट्राउजर कितीला विकलं 448 रुपयाला अँड 250 रुपयाला काय विकलं, शर्ट विकलं रिस्पेक्टिवली. म्हणजेच ट्राउजर कितीला घेतलं 400 रुपयाला आणि विकलं कितीला 448 रुपयाला, आणि शर्ट 200 रुपयाला घेतला आणि कितीला विकलं 250 रुपयाला. विच ऑफ दस ट्रान्झॅक्शन वॉज मोर प्रॉफिटेबल. मग मगनलालला ह्या दोन्ही ट्रान्झॅक्शनपैकी कोणतं ट्रान्झॅक्शन जे होतं जे प्रॉफिटेबल झालं, की त्याच्यामधून त्याला प्रॉफिट मिळाला. ठीक आहे, बघा आधी बघा काय दिलं आहे. प्रॉफिट ऑन ट्राउजर लिहू. काय येईल, प्रॉफिट ऑन ट्राउजर काय येईल, SP मीन्स सेलिंग प्राइस. किती आहे सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस CP. ठीक आहे, SP किती आहे सेलिंग प्राइस, म्हणजे त्याने कितीला विकलं 448 मायनस कॉस्ट प्राइस किती आहे 400. काय येईल मग सबट्रॅक्शन 48 रुपये, म्हणजे त्याला एका ट्राउजरवर किती प्रॉफिट मिळालं 48 रुपये. ठीक आहे, आता आपण याचं प्रॉफिट काढून घेऊया. प्रॉफिट काय येईल, प्रॉफिट म्हणजेच पर्सेंटेजमध्ये काय येईल, किती आहे त्याला प्रॉफिट मिळालं 48 अपॉन टोटल किती येते, त्याची कॉस्ट प्राइस किती होती 400 मल्टिप्लाय बाय 100. काय होईल 20 कट होऊन जातील. 48 अपॉन 4 काय येईल, 4 1 जा 4, 4 2 जा 8 म्हणजेच 12%. ठीक आहे, हे कशासाठी काढलं आपण, ट्राउजरसाठी काढलं. आता सेम कशासाठी काढायचं आपल्याला, शर्टसाठी. ठीक आहे, आता बघा प्रॉफिट ऑन शर्ट. कितीला घेतलं होतं त्यांनी शर्ट 200 रुपयाला घेतले होते आणि विकले कितीला 250ला. ठीक आहे, म्हणजेच काय येईल इज इक्वल्स टू SP मायनस CP. SP मीन्स सेलिंग प्राईस मायनस CP मीन्स कॉस्ट प्राईस. SP किती आहे मग 250, म्हणजे कितीला विकले 250ला, आणि CP किती आहे 200. काय येईल 250 मायनस 200 मायनस काय येईल 50. ठीक आहे, मग आता परत सेम जसं आपण ट्राउजरसाठी प्रॉफिट काढलं तसं याच्यासाठी पण काढू. किती आहे 50 अपॉन टोटल किती आहे CP किती आहे 200 मल्टिप्लाय बाय 100. काय येईल 0 0 कट होतात. 2ने जर 50ला डिवाईड केलं तर काय त्याचा आन्सर 25. म्हणजेच कशात प्रॉफिट त्याला जास्त मिळालं, शर्टमध्ये किती मिळालं 25% आणि ट्राउजरमध्ये 12%. म्हणजे कशामध्ये जास्त मिळालं, शर्टमध्ये. किती आहे 25% ग्रेटर दॅन 12%. म्हणजेच हेच कन्क्लुजन काय येईल, द ट्रान्झॅक्शन ऑन शर्ट वॉज मोर प्रॉफिटेबल. म्हणजे जे शर्टवरचं ट्रान्झॅक्शन होतं ते काय झालं प्रॉफिटेबल झालं. ठीक आहे, समजला क्वेश्चन. बघा क्वेश्चन नंबर 2 काय, रामराव बॉट अ कपबोर्ड फॉर 4500 अँड सोल्ड इट फॉर 4950. म्हणजे त्याने एक कपबोर्ड घेतला, तो कितीला घेतला 4500ला आणि परत विकला कितीला 4950. ठीक आहे, श्यामराव बॉट अ सेविंग मशीन फॉर 3500 अँड सोल्ड इट फॉर 3920. म्हणजे श्यामरावने काय केलं, एक सेविंग मशीन घेतली एवढ्या रुपयाला आणि ती एवढ्या रुपयाला सोल्ड केली. ठीक आहे, हुज ट्रान्झॅक्शन वॉज मोर प्रॉफिटेबल. सेम आपण जसा क्वेश्चन नंबर 1 केला तसंच करायचं. हे बघा इथं काय दिलं आहे, 2 दिलेल्या कंडिशन, एक रामरावबद्दल सांगितलेलं आणि एक श्यामरावबद्दल. तर आधी आपण काय करू, रामरावबद्दल सॉल्व करू. ठीक आहे, बघा काय येईल, रामराव ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, आता काय येईल मग प्रॉफिट ऑन काय घेतलं रामरावने, कपबोर्ड. प्रॉफिट ऑफ कपबोर्ड
काय असते इज इक्वल्स टू सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस, SP मायनस CP. सेलिंग प्राईस किती आहे, कितीला विकलं त्याने 4950. कॉस्ट प्राईस किती आहे 4500. याची काय येईल सबट्रॅक्शन, किती येईल 4000 काय येईल 450 रुपीज. ठीक आहे, या दोघांची सबट्रॅक्शन केली. आता प्रॉफिट काय येईल, प्रॉफिट काय असते इज इक्वल्स टू किती आहे प्रॉफिट किती झालं 450 अपॉन कॉस्ट प्राईस 4500 मल्टिप्लाय बाय 100. ठीक आहे, काय होतील 20 कट. 450 डिवायडेड बाय 45 कितीचा होईल 410 म्हणजेच कशाचा होईल 10%. प्रॉफिट किती होईल 10%. ठीक आहे. आता जसं आपण हे रामरावसाठी काढलं, आता सेम तसं कशासाठी करायचं आहे श्यामरावसाठी काढायचं आहे प्रॉफिट काढायचं. बघा मग काय येईल श्यामराव ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, प्रॉफिट ऑफ काय घेतलं श्यामरावनी सेविंग मशीन. काय असते फॉर्म्युला SP मायनस CP. SP मीन्स कितीला विकली सेलिंग प्राईस 3920. 3920 मायनस CP आहे 3500. याची जर सबट्रॅक्शन केली तर याचा आन्सर येते 420 रुपीज. ठीक आहे, तर प्रॉफिट काय येईल मग प्रॉफिट पर्सेंटेज किती आले प्रॉफिट 420 अपॉन सेलिंग कॉस्ट प्राईस 3500 मल्टिप्लाय बाय 100. काय होईल 0 कट होऊन जातील. परत काय होईल जर आपण याची डिव्हिजन केली त्याचे आन्सर येते 12%. मग कोणाचं प्रॉफिट जास्त आहे रामरावचं की श्यामरावचं, कोणाचं आहे श्यामरावचं, कारण श्यामरावला किती प्रॉफिट झाला 12% आणि रामरावला 10%. ठीक आहे, म्हणजेच काय येईल कोणाचं ट्रान्झॅक्शन प्रॉफिटेबल आहे श्यामरावचं. म्हणजेच कन्क्लुजन काय येईल श्यामराव ट्रान्झॅक्शन मोर प्रॉफिटेबल. समजला क्वेश्चन. जसा क्वेश्चन नंबर 1 केला सेम तसंच आहे. बघा थर्ड नंबरचं काय हानी बॉथ 1 बॉक्स ऑफ 50 ॲपल फॉर 400 रुपयाला. म्हणजे काय हानिफने एक बॉक्स घेतला ॲपलचा, त्याच्यामध्ये किती ॲपल होते 50 ॲपल होते. कितीला मिळाले 400 रुपयाला. ही सोल्ड ऑल द ॲपल ॲट द रेट ऑफ 10 ईच. म्हणजे त्याने प्रत्येक ॲपल किती रुपयाला विकलं 10 रुपयाला. ठीक आहे 10 रुपयाला. वॉज देअर अ प्रॉफिट ऑर लॉस. मग त्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला हे फाईंड करायचं आहे. व्हॉट वॉज द इट्स पर्सेंटेज, त्याला किती पर्सेंटेज प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला हे पण आपल्याला फाईंड करायचं आहे. ठीक आहे, आता बघा काय इन आन्सरमध्ये कॉस्ट प्राईज ऑफ ॲपल किती आहे कॉस्ट प्राईस 400 रुपीज. ठीक आहे, आता काही सेलिंग प्राईज ऑफ ॲपल, सेलिंग प्राईज ऑफ 50 ॲपल ॲट कितीला विकलं एक ॲपल त्यांनी 10 रुपयाला ईच. म्हणजेच काय येईल 50 ॲपल कितीचे होतील 50 मल्टिप्लाय बाय 10 काय होईल 500 रुपये. ठीक आहे, म्हणजेच काय होईल हे बघा हा आपला कॉस्ट प्राईस काय होती 400. म्हणजे याने 400ला विकत घेतले होते आणि विकली कितीला 500ला. मग त्याला प्रॉफिट झालं की लॉस काय आलं SP मोठा आहे आपला. म्हणजेच सेलिंग प्राईस ग्रेटर दॅन कॉस्ट प्राईस. म्हणजेच काय आपलं प्रॉफिट. म्हणजेच काय असतं प्रॉफिटचा फॉर्म्युला प्रॉफिट इज इक्वल्स टू SP मायनस CP. SP किती आला 500 आणि CP किती आहे 400. म्हणजेच काय येईल 100 रुपीज. प्रॉफिट किती मिळालं त्याला 100 रुपीज. आता प्रॉफिट काय काढायचं आपल्याला पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे. काय येईल 100 किती प्रॉफिट मिळाला 100 रुपीज अपॉन कॉस्ट प्राईस किती आहे 400 मल्टिप्लाय बाय 100. काय होईल हे 2 0 कट होतील.
नंतर ह्या 4नी जर 100ला डिवाईड केलं तर याचा आन्सर येते 25%. म्हणजे त्याला किती प्रॉफिट मिळालं? 25%. बघ झालं. अशा प्रकारे हा इथे प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.